नमस्कार मित्रांनो, नवरी मी हिटलरला या मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की एजा आता विश्वरूपला आपल्या ऑफिसमध्ये बोलवतो आणि त्याच्याकडे एक लेटर देतो आणि म्हणतो की हे लीला मॅडमला देऊ नये. विश्वरूप म्हणतो लीला मॅडमला, आणि तुम्ही लेटर देताय म्हणजे हे लव्ह लेटर. त्यावर आता एजे संतापतो आणि म्हणतो गेट आउट. आणि आता विश्वरूप लीलाकडे आलेला असतो आणि त्याचा गैरसमज झालेला असतो की एजेंनी लीलासाठी लव्ह लेटर लिहिलंय की काय. तो लीलाला खूप छळत असतो, त्रास देत असतो आणि तिच्याकडे काय लेटर पटकन देतच नसतो. तेवढ्यात लीला म्हणते चालू दे तुझं काय चाललंय ते, मी जाते. त्यावर विश्वरूप म्हणतो नाही नाही, हे लेटर ना एजंटने दिले तुमच्यासाठी. लीला म्हणते काय, आणि ते हातातून लेटर घ्यायला जाते. तेवढ्यात विश्वरूप तिच्या हातामध्ये आता लवकर देतच नसतो. तो तिला खूप छळत असतो, त्रास देत असतो, म्हणजे गमतीने. आता फायनली तो लीलाच्या हातात लेटर देतो. लीला पण म्हणते किंवा एजेंटनी मला लव्ह लेटर लिहावं अशी माझी खूप इच्छा होती, आणि ती उघडून बघते. ती खूप उत्सुक असते ते बघण्यासाठी. ती म्हणते मी पण एजंटसाठी असंच लेटर लिहिणार. ते आता उघडून बघते आणि ते लेटर बघायला लागते, तर ते वेगळंच काहीतरी असतं. तर मग बघूया आता एजंटनी लीलासाठी काय पाठवलं. ते नक्कीच काहीतरी स्पेशल असणार आहे, असं काहीतरी की जेणेकरून लीलाला समाधान वाटेल, छान वाटेल, आणि तिचा जो एजंटच्या घरामध्ये अपमान झाला आहे त्याची सगळी काही उणीव भरून येईल त्या लेटरमुळे. असंच काहीसं असणार आहे. एजे आता खऱ्या अर्थाने लीलाचा विचार करायला लागली आहे. तिला कशाने बरं वाटेल, काय केल्याने तिला छान वाटेल, असाच त्यांचा कौल असतोय. कारण त्याच्या घरच्यांमुळे, त्याच्या सुनांमुळे लीलाचा खूप मोठा अपमान होत असतो, आणि तो दरवेळेला. पण यावेळेला एजे स्वतः लीलाच्या बाजूने उभे असतात. त्यामुळे लीलाला काही काळजी वाटतच नसते, आणि तिला खात्री असते की एक ना एक दिवस एजे तिला तिच्या घरी परत घेऊन जातील. तर मग बघूया पुढे काय होतंय ते. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.